नमस्कार, मी स्वप्नील पालवे शुभोसमध्ये आपलं खूप खूप स्वागत करतो। तर आज तुमच्यासाठी मी घेऊन आलो आहे नाशिकमधील प्रीमियम लोकेशन म्हणजेच गोविंदनगर। गोविंदनगर सारख्या लोकेशनवरती 3 BHK लक्झरियस फ्लॅटचा प्रोजेक्ट माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकतात। रेडी टू मूव्ह प्रोजेक्ट आहे। तुम्ही आजही इथे लगेच शिफ्ट होऊ शकतात। प्रोजेक्टला लागूनच ओपन स्पेस देखील तुम्हाला बघायला मिळतो। आजूबाजूचा एरिया देखील तुम्ही बघू शकतात। पूर्ण जो एरिया आहे तो डेव्हलप झालेला आहे। तर चला आपण आता पूर्ण प्रोजेक्ट हा एक्सप्लोर करूया। ही आहे आपली प्रशस्त अशी पार्किंग। प्रत्येक फ्लॅट धारकाला इथे अलॉटेड पार्किंग मिळणार आहे। त्यासोबतच सिक्युरिटीसाठी आपल्याला इथे CCTV कॅमेराज देखील इथे बसवून दिलेले आहेत। खालीच आपल्याला एक वॉचमॅन केबिन देखील मिळणार आहे। तर चला आपण आता सॅम्पल फ्लॅट कडे जाऊया। आपण आता आपल्या सॅम्पल फ्लोर वरती आलेलो आहोत। एका फ्लोर वरती 3च फ्लॅट आहे। टोटल 7 फ्लोअरची बिल्डिंग आहे। प्रत्येक जे फ्लॅटचे जे मेन डोअर आहे ते सगळे ईस्ट वेस्ट फेसिंगचे आपल्याला बघायला मिळतात। हा आहे आपला सॅम्पल फ्लॅटचा मेन डोअर। त्याला आपल्याला पूर्ण वुडन फ्रेमिंग बघायला मिळते। वरती तुम्ही बघू शकता छान असा देवाची फ्रेम तुम्ही इथे लावू शकतात। मध्ये एंट्री केल्यानंतर आपल्याला जो मेन डोअर बघायला मिळतो त्याची देखील तुम्ही साईज बघू शकतात। खूप मोठ्या साईज मध्ये आपल्याला हा मेन डोअर दिलेला आहे। पुढे आल्यानंतर आपल्याला बघायला मिळतो आपला प्रशस्त असा हॉलची साईज खूप चांगली दिलेली आहे। 2x4च्या सुंदर अशा टाइल्स आपल्याला इथे बसवून दिलेल्या आहेत। त्यासोबतच आपल्याला हॉलमध्ये सुंदर आणि सोबर अशा डिझाइन मध्ये POPचं स्ट्रक्चर देखील बघायला मिळतं। इथे तुम्ही तुमचं TV युनिट देखील अरेंज करू शकतात। हॉलला अटॅच आपल्याला एक गॅलरी देखील दिलेली आहे। गॅलरीची साईज देखील खूप चांगली आपल्याला इथे बघायला मिळते। खाली आपल्याला वुडन टेक्स्चरच्या फ्लोरिंग्स बघायला मिळतात। सेफ्टीसाठी आपल्याला सेफ्टी रिलिंग्स SS आणि आपल्याला टफन ग्लास देखील इथे बसवून दिलेले आहेत। वरती आपल्याला PVC मध्ये सुंदर अशा लाईट्स देखील इथे आपल्याला बघायला मिळतात। आजूबाजूचा एरिया तर तुम्ही बघू शकतात, पण आपल्याला जो शेजारी ओपन स्पेस बघायला मिळतो तो देखील आपल्याला या गॅलरी मधून स्पष्ट बघायला मिळणार आहे। तर चला आपण आता पुढे जाऊया। ह्या एरियामध्ये तुम्ही तुमचा डायनिंग टेबल देखील इथे अरेंज करू शकतात। खूप चांगला स्पेस इथे दिलेला आहे किचनच्या एक्झॅक्टली शेजारीच। आणि हे आहे आपलं किचनची साईज तुम्ही बघू शकता। खूप चांगल्या साईज मध्ये आपल्याला इथे किचन दिलेलं आहे। त्यासोबतच इथे आलं तुमचं सिंकच्या एक्झॅक्टली वरती एक्स्ट्रा पॉइंट काढून दिलेला आहे, जिथे तुम्ही तुमचं वॉटर प्युरिफायर्स बसवू शकतात। त्यासोबतच इथे तुम्ही तुमचा फ्रीज अरेंज करू शकता। इथे तुम्हाला देखील एक्स्ट्रा पॉइंट्स काढून दिलेले आहे। इथे माझ्या राईट साईडला तुम्ही बघू शकता आणखी पॉइंट तुम्हाला इथे काढून दिलेले आहे। याचा यूज तुम्ही ओव्हनसाठी मिक्सरसाठी देखील करू शकतात। किचन ओटा जो आहे त्याची साईज तुम्ही बघू शकता। खूप मोठ्या साईज मध्ये आपल्याला इथे किचन ओटा बघायला मिळतो। टाइल जे आहे ते पूर्ण आपल्याला फॉल सिलिंग पर्यंत पूर्ण बसवून दिलेला आहे। एक्झॉस्ट फॅन साठी देखील इथे प्रोव्हिजन तुम्हाला करून दिलेलं आहे। आणि आपण किचन मध्ये जाण्यासाठी जो आपल्याला फ्रेंच डोअर बघायला मिळतो त्याला आपल्याला व्हेंटिलेशन साठी एक्स्ट्रा विंडो देखील बनवून दिलेली आहे। म्हणजे डोअर जरी क्लोज केला तरी तुम्हाला यामधून जे व्हेंटिलेशन आहे ते प्रॉपरली मिळणार आहे। पुढे आल्यानंतर आपल्याला आपली ड्राय बाल्कनी बघायला मिळते, जिथे तुम्ही वॉशिंग मशीन देखील अरेंज करू शकतात। वरती तुम्हाला PVC मध्ये सुंदर अशा लाईट्स देखील बसवून दिलेल्या आहेत। असं होतं आपल्या ही ड्राय बाल्कनी। तर चला आपण आता पुढे जाऊया। इथे तुम्हाला टेबल टॉप वॉश बेसिन दिलेला आहे। समोर तुमचं इथे मिरर लागेल। वरती तुम्हाला सुंदर अशी लाईट देखील इथे तुम्ही बसवू शकतात। पाठीमागे तुम्हाला सुंदर अशा टाइल्स देखील इथे बसवून दिलेला आहे। आणि हा आहे तुमचा फर्स्ट बेडरूम, ज्याचा यूज तुम्ही करू शकतात एक चिल्ड्रन्स बेडरूम म्हणून किंवा गेस्ट रूम म्हणून देखील याचा यूज तुम्ही करू शकता। याची साईज खूप चांगली दिलेली आहे। व्हेंटिलेशन साठी एक मोठी विंडो ग्रेनाइटची फ्रेमिंग आपल्याला इथे बघायला मिळते। विंडोला लागूनच आपल्याला चांगला स्पेस इथे वापरण्यासाठी मिळतो। इथे तुमचा किंग साइज बेड अरेंज करून देखील तुम्हाला खूप चांगला स्पेस इथे वापरण्यासाठी मिळणार आहे। खाली आपल्याला 2x4च्या टाइल्स इथे बघायला मिळतात। तर चला आपण आता पुढे जाऊया। आणि माझ्या लेफ्ट साइडला आहे आता तुमचं कॉमन वॉशरूम, ज्यामध्ये तुम्हाला सुंदर अशा टाइल्स इथे बघायला मिळतात। इथे आपल्याला इंडियन टॉयलेट बसवून दिलेला आहे। त्यासोबतच
मिक्सर, शॉवर सर्व काही बसवून दिलेलं आहे. तर चला आपण आता नेक्स्ट बेडरूम कडे जाऊया. हा आहे आपला सेकंड बेडरूम, जो की मास्टर बेडरूम आहे. याची साईज पण खूप चांगली दिलेली आहे, तुम्ही बघू शकतात. त्यामुळे या बेडरूम मध्ये व्हेंटिलेशनचा तसेच प्रकाशाचा कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही. तुम्हाला इथे मोठी विंडो बघायला मिळते, ज्याला ग्रेनाइटची फ्रेमिंग देखील करून दिलेली आहे. स्लायडिंगची विंडो आहे आणि या बेडरूमला अटॅच आपल्याला मोठी बाल्कनी देखील मिळते. बाल्कनीची साईज तुम्ही बघू शकता, खूप चांगल्या साईज मध्ये आपल्याला ही बाल्कनी बघायला मिळते. खाली आपल्याला वुडन टेक्स्चरच्या फ्लोरिंग्स, एसएसच्या रिलिंग, टफन ग्लास आणि वरती आपल्याला सुंदर अशा पीव्हीसी मध्ये लाईट्स देखील इथे बसवून दिलेले आहेत. असा होता हा आपला सेकंड मास्टर बेडरूम. हा मास्टर बेडरूम असल्यामुळे याला अटॅच आपल्याला बाथरूम देखील बघायला मिळणार आहे. इथे बाहेर तुम्हाला वॉश बेसिन देखील दिलेला आहे. बाथरूमची साईज तुम्ही बघू शकता, खूप चांगल्या साईज मध्ये बाथरूम आपल्याला दिलेला आहे, जिथे तुम्हाला हँगिंग कमोड, सुंदर अशा टाइल्स बघायला मिळतात. इथे तुम्हाला आवश्यक प्लंबिंगच्या फिटिंग्स आहेत, या सगळ्या स्टँडर्ड क्वालिटी म्हणजे जॅग्वार कंपनीच्या फिटिंग्स आपल्याला इथे बघायला मिळतात. इथे तुम्हाला शॉवर, डायव्हर्टर देखील बसवून दिलेलं आहे. चला आपण आता आपल्या शेवटच्या बेडरूम कडे जाऊया. हा आहे आपला लास्ट बेडरूम, म्हणजेच आपला तिसरा बेडरूम. हा बेडरूम देखील मास्टर बेडरूम आहे. याची सुद्धा साईज खूप चांगली दिलेली आहे. व्हेंटिलेशन साठी एक मोठी विंडो आपल्याला बघायला मिळते. सुंदर अशा टाइल्स आपल्याला या बेडरूम मध्ये देखील दिलेले आहेत. इथे तुम्ही तुमचं टीव्ही युनिट देखील अरेंज करू शकतात. आणि हा मास्टर बेडरूम असल्यामुळे याला अटॅच असणार आहे तुमचं वॉशरूम. या वॉशरूमची साईज देखील खूप चांगली दिलेली आहे, जिथे तुम्हाला हँगिंग कमोड बसवून दिलेला आहे. सुंदर अशा टाइल्स आपल्याला इथे बघायला मिळतात. आवश्यक प्लंबिंग फिटिंग सगळ्या जॅग्वार कंपनीच्या बसवून दिलेल्या आहेत. त्यासोबतच डायव्हर्टर, शॉवर, वॉश बेसिन या सगळ्या काही गोष्टी तुम्हाला या बाथरूम मध्ये बघायला मिळतात. तर असा होता हा आपला 3 BHK लक्झरियस फ्लॅट, तोही नाशिक मधील गोविंदनगर सारख्या प्राईम लोकेशनला. तर आता नियर बायचे लोकेशन्स, प्राइस, स्क्वेअर फीट ते देखील आपण जाणून घेऊया. आपण जो आता 3 BHK लक्झरियस फ्लॅटचा जो प्रोजेक्ट बघितला, हा रेडी टू मूव्ह आणि पूर्ण डेव्हलप एरियामध्ये आहे. नाशिक मधील प्राईम लोकेशन म्हणजेच गोविंदनगर सारख्या एरियामध्ये हा प्रोजेक्ट आपल्याला बघायला मिळतो. या प्रोजेक्ट पासून सिटी सेंटर मॉल फक्त 1.5 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. मुंबई आग्रा हायवे आपला या प्रोजेक्ट पासून फक्त 500 मीटरच्या अंतरावरती आहे. मुंबई नाका आपल्या या प्रोजेक्ट पासून फक्त 2 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. आपण जो हा फ्लॅट बघितला, हा 1468 स्क्वेअर फीटचा असून याची प्राइस 74,86,000 अशी आहे. ऑल इन्क्लुसिव्ह निगोशिएबल प्राइस मध्ये हा प्रोजेक्ट तुम्हाला बघायला मिळतो. ही जी प्राइस आहे ही लिमिटेड टाइम पिरियड पर्यंतच अवेलेबल आहे, कारण की 1 एप्रिल पासून रेडी रेक्टर रेट 10% वाढणार आहे. त्यामुळे रेटमध्ये चेंजेस होणार आहे. तर ह्या रेटचा लवकरात लवकर तुम्ही लाभ घ्या. लवकरात लवकर व्हिजिटला या आणि प्रोजेक्टच्या व्हिजिटसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉल करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन प्रोजेक्टमध्ये.